विनंती आहे की आपण पॅव्हिलियन पकडायचं आहे. देखील विनंती आहे. आमचे संतोष सिंग सर, हर्षल पाटील सर आणि संतोष राऊत सर संपूर्ण पंच आज आपल्याला पाहायला भेटतील. पंचांचं पॅनल देखील दाखल झालंय. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. दोन्ही टीमला विनंती आहे, यश 11 आणि कांसा 11 तुमचा टोल्समॅन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. ज्यांचा टोल्समॅन नसेल त्यांना 2 धावांनी पॅनलाइज देखील केलं जाईल. दोन्ही टीम आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. लगेचच या भव्य दिव्य दमदार स्पर्धेला सुरुवात होईल आणि मान्यवरांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण मनपूर्वक मनाच्या अंतःकरणपूर्वक या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूया. प्रदीपजी पाटील, माननीय आदरणीय अविनाशजी पाटील, संपूर्ण मान्यवरांचं या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही आपण स्वागत करूया आणि आमच्यासाठी नेहमी पाठीशी थाप देणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख दीपकदादा पाटील यांची या ठिकाणी आपल्याला अमूल्य भेट झाली आणि ते इथून स्थानापन्न झालेले आहेत. त्याचबरोबर विनंती आहे माननीय आदरणीय स्वानंदजी नेर्लेकर, आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात आणि या स्पर्धेला आता आपण सुरुवात करणार आहोत. कांसा 11 आणि यश 11 या 2 संघांमध्ये आपल्याला पहिला सामना शावडी तालुका प्रीमियर लीगचा पाहायला भेटत आहे. कांसा 11 या संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे, तर यश 11 आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला भेटेल. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण आपला 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. ज्यांचा टोल्समॅन नसेल त्यांना 2 धावांनी फायनलाइज केलं जाईल. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असेल. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला भेटेल आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय संपूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते यूट्यूब वाहिनीवरती. ओम साई MTC, स्क्रीन ऑपरेटर रोशन फराड सर, मेन कॅमेरामॅन नीरज फराड सर, त्याचबरोबर साईड कॅमेरा यश शेलवले, या सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. तर या स्पर्धेतून आपल्याला आणखीन 2 आवाज देखील पाहायला भेटणार आहेत. आशिष चोरगे सर आणि राहुल राठोड सर, सानपाडा नवी मुंबई, यांचा देखील गोड आवाज आपल्याला पाहायला भेटेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहत आहे. नुकतंच केपट्टीचं पूजन इथे झालेलं आहे. ज्या केपट्टीने तुम्हाला सर्वांना ओळख दिलेली आहे, ज्या मातीमधून अनेक खेळाडू घडलेले आहेत, त्या मातीला वंदन. अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना बाणाचा मुजरा, गणरायाला बंधन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
गणरायाला वंदन. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. लाभले आम्हा सौभाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धर्म ऐकतो मराठी. एवढ्या जगात माय मानते मराठी. आमुच्या नसा नसात स्पंदते मराठी. आमुच्या रगा रगात रंगते मराठी. आमुच्या रक्तामध्ये आहे मराठी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तमाम मायबाप प्रेक्षक सर्व क्रीडा रसिक सर्वांचं स्वागत आहे. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहत आहे. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2026 चा घमासान आपण इथे अनुभवत आहे. चला फिल्डिंग लावायची आहे आणि लगेच बॅट्समॅन एंटर करायचे आहे. चला वे फार घेतलाय दोन्ही टीम. वे फार झालेला आहे. जवळपास 10:30 पावणे 11 वाजलेले आहेत. लक्षात घ्या आम्हाला 10 सामन्यास कव्हर करायचे आहेत. पहिला बॉल पडण्याआधी तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं अनिवार्य आहे. ही स्पर्धा साता समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. पहिला सामना आहे यश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये कांसा 11. कांसा 11 टीमने टॉस इथे जिंकलाय आणि पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. चला तुमचा राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. कांसा 11 टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिला बॉल ज्यावेळेला पडेल टायमर सुरू असेल. प्रत्येक ओव्हरला 5 मिनिटं म्हणजे 4 ओव्हरमध्ये 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. त्या 20 मिनिटांच्या अवघ्यामध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. लक्षात घ्या काही कठोर नियम आहेत. त्या नियमाचं पालन करणं गरजेचं असेल. तर सन्मान आम्ही इथे करतोय. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान हा झालाच पाहिजे आणि तो शुभ सन्मान आम्ही इथे करतोय. सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान श्लोक कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अविनाशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान तर मी राजू दादा दळवी आपणास विनंती करतो आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. प्रेमाचं प्रतीक मायचुपदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र देऊन त्यांना इथे कृपया सन्मानित करायचं आहे. आणि तो सन्मान इथे होतोय सुंदर असं पुष्पगुच्छ देऊन तो सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे मित्रांनो. जेव्हा माणूस मोठा असतो त्याहून त्याचं मन मोठं असतं. आमचे दादा म्हणजे फक्त नाव नाही तर समाजासाठी झटणारी प्रेरणा आहे आणि या प्रेरणेच्या माध्यमातून दादा या ठिकाणी उपस्थित झाले आणि आम्हाला खेळासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. दादा आपण या ठिकाणी आलात आपलं विशेष विशेष आभार. आपण आलात या स्पर्धेला शोभा आली. आपल्या येण्याने या व्यासपीठाला शोभा आली. जाऊयात मॅचच्या दिशेने आणि ऐकूयात राठोड सरांना. चला धन्यवाद सर. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल या शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगची सुरुवात विकेटने झाली आहे. पहिलाच बॉल गोल्डन डकचा शिकार विक्रम तंबूच्या आश्रयाला परतलाय. चौथ्या पर्वाचा विक्रम इथे झालाय. पहिलाच बॉलने विकेटचा सुरुवात इथे झाली आणि पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद.
सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय. इव्हेंट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या बॉलवर सफलता प्राप्त झाली आहे. बॉल पुन्हा एकदा तयार. हो चांगला बॉल यार. तेच तर बॉल पडल्यानंतर वेगाने निघालाय. अगदी भन्नाट वेग धारण केला. प्रचंड वेगाने बॉल विकेट किपरचा वेग घेतलाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होती. चांगला टप्पा या मुवमेंटला वापरला गेलाय. स्पिचिंग कमालीची होती. योग्य टप्प्यावरती बॉल अगदी हाताळला गेलाय. आणखीन एक चांगला बॉल. सॉफ्ट हँडेड बॉल ढकलण्याचा प्रयत्न. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉल. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे. चार ओव्हरची मॅच 4 गोलंदाज वापरण्याची मुभा तुम्हाला दिलेली आहे. काय गोलंदाजी होते. आणखीन एक चांगला बॉल यार. काय बॉलिंग होते. कमालीचा बॉल. अकूट टप्प्याचा बॉल. त्याला हुक करायचा प्रयत्न. शरीराचा वेट घेणारा बॉल. एकच रन येते मिळते. सिंगल आली आहे. पहिल्या 4 बॉलवरती फक्त सिंगल आली आहे. विशालला पाहत आहे. गोलंदाजी करत असताना कमालीची गोलंदाजी होते. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना काय गोलंदाजी होत असताना दिसत आहेत. कमालीची गोलंदाजी आपण इथे पहा. चांगला टप्पा या मुवमेंटला हाताळला गेलाय. स्पिचिंग ताकदीची होती. विशाल यांना आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. कमालीची गोलंदाजी आपण इथे पाहताय. आणखीन एक चांगला बॉल आहे. याही वेळेला चांगला बॉल यार. पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघालाय. 5वा हा बॉल आपण इथे पहा. काय बॉल इथे रिलीज केलाय. बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. प्ले ऑन द बॉल. जसा बॉल पडलाय अगदी विकेट किपरचा वेध घेतलाय. शेवटचा बॉल. एकच रन धावफलकावरती आहे. शेवटच्या बॉलवर आक्रमण करायचा प्रयत्न. फटका फसलाय. ओ माय गॉड. अगदी टाक आवाज आलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. ज्या शाहूवाडी तालुक्या प्रीमियर लीग मधला 2026चा पहिला षटकार इथे ठोकलाय. फलंदाज उमेशच्या बॅट मधून हा धमाका आलाय. 2026 चं हे आयोजन आपण इथे पाहत आहे आणि त्यामध्ये पहिल्या मॅचचा पहिला धमाका. पहिला षटकार. ओव्हरची होती समाप्ती. धावा झाल्या 7 धावा. धावफलकावरती आहे. चला टाइमर सुरू आहे. लक्षात घ्या 4 ओव्हरमध्ये 20 मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे. षटकार इथे ठोकलाय. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसला. फिल्डर आहे. सिंगल भीती. चला गोलंदाजी करणारी टीम कांसा 11 टीम. तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे. तुमचा 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित असतानाही गोलंदाजाचं नाव त्यांना माहीत नाहीये. त्यामुळे आयोजक कमिटीच्या नियमानुसार 2 धावांची पेनल्टी. संकेत आलेले आहेत बॉलिंग करण्यासाठी. चला मित्रांनो तुमचा 12th मॅन असा पाठवा जेणेकरून सगळ्या खेळाडूंची नावे त्या खेळाडूला माहिती असावा. अन्यथा 2 धावांची पेनल्टी यापुढे होणाऱ्या सामन्यामध्ये असतील आयोजक कमिटीच्या नियमानुसार. 8 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 इथे मार्गस्थ असताना संकेत यांना आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. प्रत्येक टीम मध्ये 15 खेळाडू आहेत. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. शॉट फाईन लीगला बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
बॉल बुलेटच्या वेगाने गॅप मध्ये बॉल अगदी सजवला गेलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. उमेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. हाही येतोय चौकार. ताकदवान फटका पहा. उमेश अगदी जागा बनवली आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फटका अप्रतिम आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक या मुवमेंटला आपण इथे पाहताय. उमेशच्या बॅट मधून हा धमाका आलाय. आणखीन एक शॉर्ट बॉल आहे, त्याला हुक करायचा आहे. ओहो, शॉर्ट आर्म पुल आहे, पुल पॉवरफुल. आणखीन एक हल्ला बॉल केलाय. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक धमाका, ठोकलाय षटकार. प्रॉपर सोडलाय. बेमिसाल टायमिंग, अगदी रडार मध्ये होता. बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावांनी सपकन मुसंडी मारते. 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. हल्ला बॉल केलाय. आक्रमकतेचं रूप धारण केलाय. पहिल्या 2 बॉलवरती उमेश अगदी बरसलाय. या रखरखत्या उन्हामध्ये अगदी तापलेल्या उन्हामध्ये अगदी तापलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. सिंगल मिळते. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय की सिंगल आहे. फक्त सिंगलने वाढेल. टीमची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहे. चला नेक्स्ट मॅच. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 19 धावा धावफलकावरती आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. संधी आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला गेला असेल आणि फलंदाज सचिनच्या खेळीचा खेळ खलास. चांगला झेली ते टिपला गेलाय. फलंदाज बाद. सचिन गॉन. विकेटचं पतन. कॅप्टन तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. लक्षात घ्या, काही कठोर नियम आहेत. त्या नियमाचं पालन करणं तुम्हाला गरजेचं आहे. चला 9 मिनिटाचा खेळ ते संपलेला आहे. अमित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अमित आल्या पावली स्विच आणि आणखीन एक धक्का बसलाय. फलंदाज दुसरा धक्का. यश 11 टीमला लागोपाठचा दुसरा आणि तिसरा विकेटचा पतन. फलंदाज बाद. टिपला गेलाय. यस, फलंदाज मला बाद आहे. अंपायर नॉट आउट आहे. एकच रन आहे या बॉलवरती. सिंगलने ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. संपलाय. धावा झाल्यात 20 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 मध्ये आता पुन्हा परिवर्तन झालंय. कैलास आलाय बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक हाताळण्यासाठी कैलास यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली जाते. कैलासांचा पहिला बॉल शॉट फाईन लीगला उडवलाय. कार्पेटने खेळलाय. सिंगल इथे मिळते. सिंगलने वाढेल. धावफलकावरती धावा इथे पाहत आहे. 21 झालेले आहेत. 21 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती.
21 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना कमबॅक केलाय. विकेट गमावलेली आहे. चांगली युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल यावेळेला व्हाईट बॉल आहे. पंचांनी हात समांतर गेलेले आहेत. शरीरापासून दूर आहे परंतु बॉल आहे अवांतर. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होती. एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होती. धावा झाले धावफलकावरती 22 धावा. ही व्हाईट बॉल नेक्स्ट इथेही सोडलाय. पंचांनी पुन्हा एकदा एक्स्ट्रा खात्यात ऍड होती. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल इथे फेकलाय. व्हाईट बॉलने वाढेल टीमची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती इथे आहे. 4 ओव्हरची मॅच आपण इथे पाहत आहे. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग 2024 चा घमासाला आपण इथे पाहत आहे. आखूड टप्प्याचा बॉल सलगचा तिसरा व्हाईट बॉल. 3 लगातारचे व्हाईट बॉल इथे फेकलेले आहेत त्या गोलंदाजाने. व्हाईट बॉलने वाढेल धावफलक पोहोचेल 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावरती आहे. हा चांगला बॉल यावेळेला काठी काढली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्टा उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं पतन आणि फलंदाज बाद. अगदी काठी काढली आहे. उमेश यांना माघारी जावं लागेल. आणखीन एक विकेट. चेक हालो. चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहत आहे. धावा झाले 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड. इथे सॉफ्ट हँडने बॉल ढकललाय. एकच रन इथे भीते. एका धाबेने वाढेल धावफलक पोहोचलाय 31च्या घरामध्ये. 31 धावा धावफलकावरती आहे. पाच मिनिटं 5 बॉलचा खेळ इथे संपलाय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती धमाका आलाय. मिड विकेटला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल होता स्लॉट मध्ये. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला फेकलाय. हा ठोकलाय षटकार. फलंदाज अमित यांच्या बॅट मधून हा धमाका. चेंडू सीमा रेषा पार. हा येतोय षटकार. बरं 14 मिनिटं घेतलेले आहेत. 6 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट करायची आहे. बॉलिंग करणारी टीम कांसा 11 टीम. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 37. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 37 ऑन दी बोर्ड.
धावफलकावरती धाबा इथे पाहत आहे 37 धाबा धावफलकावरती आहे. तर चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय प्रकाश. आलाय स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट बॉलिंग करण्यासाठी प्रकाश यांचा पहिला बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चांगला टप्पा इथे हाताळला गेलाय. आणखीन एक चांगला बॉल यार, तेच तरार बॉल इथे धारण केलाय, भन्नाट वेगावी धारण केलाय. स्पिचिंग कमालीची होती, चांगला टप्पा इथे वापरला गेलाय. अगदी वेगाने बॉल विकेट किपरचा वेध इथे घेतलाय. इथे पुन्हा एकदा इथे लेग स्टिक सोडून चालायचा प्रयत्न. हा व्हाईट बॉल आहे. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहे. चौथं षटक इथे मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. हाही व्हाईट बॉल आहे. पुन्हा खराब बॉल इथे हाताळला गेलाय. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या इथेही वाढेल. धावा झाल्यात 42 42 42 धावा धावफलकावरती आहे. चला शेवटचे 2 बॉलचा केस शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 42 च्या घरामध्ये. शेवटचे 2 बॉल. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फर्स्टला टिपला गेलाय. झेल आणि फलंदाज बाद. विकेटचं बातर. आणखीन एक खेळाडू तंबूच्या आश्रयाला चांगला झेल इथे टिपलाय. संकेत तिथे होते, अप्रतिम दर्जाचा झेल इथे टिपला गेलाय आणि फलंदाज बाद. विकेटचं बातन. चला शेवटचा बॉल आहे. धाबा धावफलकावरती 42 आहे. टॉस बॉक्स मध्ये श्रीकांत सर जुळले जातील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. 42 धाबा धावफलकावरती आहे. चला लाईनअप करूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. लक्षात घ्या, दोन्ही टीम लाईनअप करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. चला नेक्स्ट मॅच आहे प्रत्यक्ष 11 गौरेश 11 टीम प्रत्युष आणि त्यांच्या विरोधामध्ये शर्वी फायटर्स. 2 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल कार्पेटने खेळलाय. संकेत येत आहेत मिड विकेट क्षेत्रामध्ये फंबल झालेले आहेत. 2 धावा पूर्ण. तिसरा धाव, तिसरी रन देखील पूर्ण आहे. 3 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावाने पहिला डाव इथे संपलाय. धावा झाले धावफलकावरती 45 आणि 46 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. तोपर्यंत जाऊया 46 धावा कशा रीतीने चेस होतील किंवा कशा रीतीने डिफेंडिंग होतील या सगळ्यांची माहिती ऐकूया एक गोडाबाज. आपण टॉस घेणार आहोत. प्रत्युष गौरेश 11 आणि शर्वी फायटर्स. बोथ कॅप्टन्स आपण टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. प्रत्युष गौरेश 11 टीमचे संघमालक राजू पाटील आणि योगेश पाटील यांच्या मालकीचा संघ, तर शर्वी फायटर्स माननीय रोहित पाटील आणि साजन नांगरे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला भेटेल.
मंचावरती उपस्थित होऊयात. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व चौथे आणि या पर्व चौथ्याच्या निमित्तानं आपण टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित झालेलो आहोत. या टॉस का बॉस वरती आज आपण पाहतोय छत्रपती शाहू महाराज, सामाजिक क्रांतीचा कर्णधार, शोषितांचा आवाज आणि प्रत्येक गुणाला संधी देणारा राजा छत्रपती शाहू महाराज यांचं या व्यासपीठावरती छायाचित्र लावलेलं आहे. मान्यवर देखील आहेत. सर, आपण शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2026 मध्ये पर्व चौथ्यामध्ये दाखल झालोय आणि या ठिकाणी टॉस होतोय आणि या टॉसच्या निमित्तानं टॉस का बॉस वरती आपण पाहतोय छत्रपती शाहू महाराजांचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे. काय सांगाल सर, शाहू महाराजांचा फोटो लावलाय, महाराजांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केलेली क्रांती, या क्रांतीबद्दल काय सांगाल? थँक्यू सो मच सर. प्रत्युष गौरेश इलेव्हन आणि शर्वी फायटर्स या दोन संघामध्ये होतोय टॉस. कॉल कोणाचा असेल? कॉल शर्वी फायटरचा कॉल. सरांना वेलकम सांगतो की आपण टॉस उडूया. हेड इज अ कॉल आणि हेड पडलाय. शर्वी फायटर्स संघाने टॉस जिंकलाय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आपण खेळतोय. हे संपूर्ण प्रीमियर लीग खेळत असताना गावातील नव्हे तर तालुक्यातील खेळाडू घेऊन आपण खेळत असतो. एक कर्णधार म्हणून एक अपेक्षांचं ओझं अंगावरती आहे का? असं काही नाही, सगळे टीम चांगले आहेत, सगळे प्लेयर खेळणारे चांगलेच आहेत आणि नियोजन पण खूप छान झालेलं आहे. नियोजन छान आहे. या नियोजनामध्ये आपल्याला खेळण्याची संधी भेटले. टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? आणि फिल्डिंग करेल. फिल्डिंगचा डिसिजन आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. आपण जाऊयात सूरज दादांच्याकडे. सूरज दादा, टॉस राहिलेला नाहीये, बॅटिंग करायची आहे. किती धावा असतील पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावरती? पहिल्या 2 षटकामध्ये 15-20 रनचं टार्गेट असेल आमचे. 15 ते 20 पर्यंत पहिल्या 2 षटकामध्ये असेल. कोणत्या फलंदाजांवरती आज चांगला विश्वास आहे? आहेत अजित जोंधे, राहुल दळवी, संदीप दळवी, मी स्वतः. बॅटिंग लाईनअप आमची मजबूत आहे. आम्हाला बॅटिंगच हवी होती टॉस जिंकून. पण टॉस जिंकून बॅटिंग हवी होती, बॅटिंग भेटले. तुम्हाला दोघांनाही मॅचसाठी शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती करतो की आपण जास्त वेळ खर्च करायला नको, आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न होऊयात आणि सुरू असलेल्या मॅचचा आपण मात्र मनमुराद आनंद लुटूया. तर थँक्यू सो मच. टॉस इथे झालेला आहे. आपण पाहिलात टॉस बॉक्समध्ये पूर्वार्ध इथे संपलाय. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल. पहिल्याच बॉलवरती अगदी खातं ओपन केलं आहे. कैलासने चौकारानं आपले इरादे स्पष्ट केलाय पहिल्याच बॉलने. आणखीन एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. चांगला बॉल इथे हाताळलाय. वेग चांगला होता. टिट फॉर टॅट चोख प्रत्युत्तर दिला. 13 तो 1 मेरा. चांगलं बॅटल आपण इथे पाहत आहे. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती धावा इथे पाहत आहे. 4 धावा. आणखीन एक चांगला बॉल. सिंगल घ्यायचा प्रयत्न. डेंजर एंडला धोक्याची घंटा होती परंतु सिंगल वेगाने पूर्ण होते. सिंगलने वाढेल टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती 46 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 धावा इथे धावफलकावरती आहे. उमेश यांना पाहत आहे. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर जुळलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा रेषा पार आहे. येतोय चौकार. चांगला फटका इथे सजवला गेलाय.
धावा झालेत 9 धावा धाव फलकावरती आहे. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना पॉवर प्ले क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पॉवर प्लेचा वापर इथे केला गेलाय. 9 धावा धाव फलकावरती आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमणतेचं रूप धारण केला या दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या 4 बॉलमध्ये 2 चौकार आलेले आहेत. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. बॉल तयार. 5वा बॉल बॉलिंग करत असताना उमेश यांना आपण पाहताय. आई फटका चांगला आहे. मिड विकेटला पाठवलाय चेंडू सीमा रेषा पार. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मिड विकेटला फेकलाय. बॉल स्लॉट मध्ये होता त्याला डिपॉझिट केलाय. फटका लाजवाब आहे. टायमिंग प्रॉपर जुळलाय. बेमिसाल टायमिंग. बॉलला पाठवलाय. सहा धावाने झपकन मुसंडी मारते. 15 या आकड्यावरती. 15 धावा. अगदी बरसला. अनुरागच्या बाट मधून धमाके येताना दिसत आहेत. अगदी कडक उन्हामध्ये आक्रमणतेचं रूप धारण केला या फलंदाजाने. हा चांगला बॉल. यावेळेला वेग भरपूर आहे. षटक इथे संपलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा इथे पाहताय 15 धाबा धावफलकावरती आहे. 46 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 46 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. एक महत्वाची मॅच आपण इथे पाहताय. एक मोठी लढाई या मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. बॉलिंग गटासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी काही गोलंदाजी केली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम दर्जाची अगदी तेवढ्याच ताकदवान फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं पहिल्याच ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी हाताळली होती. या दोन्ही ओव्हरच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलात तर संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सचिन आलाय मैदानाच्या आतमध्ये. सचिनचा पहिला बॉल. वा नो बॉल आहे परंतु झेल काय टिपला होता यार. नो बॉल आहे. नो +1. 2 धाबा या ऍड होत आहेत. फ्रीडची संधी देखील आहे. झेल कमालीचा टिपला गेला होता. कबा पॉइंट क्षेत्रामध्ये तो झेल टिपला गेलाय परंतु हा नो बॉल आहे. फ्रीडची संधी आहे. 17 धाबा धावफलकावरती संधी आहे. फ्रीडची संधी आहे. त्या संधीचं सोनं करत असताना इथे पाहत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. चांगली फिल्डिंग होती. अगदी वेगाने बॉलवर आलाय. सिंगलने वाढील धावफलकावरती धावा. 18 धावा धावफलकावरती आहे. हा चांगला बॉल आहे. चेंज ऑफ पेस. अपील मध्ये उत्साह होता. चांगला टप्पा इथे वापरला गेलाय. कटरचा वापर इथे होतोय. स्पिचिंग ताकदीची होते. ओहो क्या बात है. वाह व्हॉट अ मॅग्निफिशन यार. काय फटका हवे के साथ बॉलला पाठवलाय. काय फटका अगदी ठोकलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. जागा बनवली. शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये उडवलाय. काय टाका बाजाला यार. बॉलला पाठवलाय अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
6 धावाने टीमची धावसंख्या 24च्या घरामध्ये 24 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना 46 धावाचा पाठलाग करायचा आहे. हल्ला बोल केला या फलंदाजाने. आणखीन एक धमाका. चेंडू सीमा रेषा पार. एक टप्पा घेत बॉल गाठली सीमा. धाबा मिळत आहेत 4. आई आलाय चौकार. धाबा धावफलकावरती आहे 4 ने वाढते. 28च्या घरामध्ये 28 धाबा धावफलकावरती आहे. काय फटका सजवलाय. हल्ला बोल केला या दोन्ही फलंदाजाने. आक्रमण आणि आक्रमण. ओ हा चांगला बॉल आहे. या वेळेला चांगला हाताळलाय. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. अपील मध्ये उत्साह आहे परंतु ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा 28. 12 बॉल आणि 18 करायच्या आहेत या मॅच मध्ये. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. वॉडा मॅच. चला दोन्ही टीमला डगआउट दिलेला आहे. आपापल्या डगआउट मध्ये तुम्हाला बसायचं आहे. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. सामना अगदी डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. तर 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. काय घडेल काय बिघडेल. अगदी सामना इथे तापलाय. विकेट घ्यावे लागतील. बॉलिंग करण्यासाठी उभं नंबर 3 मध्ये अमित आलाय मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. थ्रू द कव्हर केला. गॅप मध्ये बॉल चाललाय. गॅप मध्ये रिकाम्या जागा भरा. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. उदा करायचे आहे त्या मॅच मध्ये. हल्ला बोल केला या फलंदाजाने. दोन्ही फलंदाजाने आक्रमण आणि आक्रमण केलेले आहेत. तर 11 बॉल आणि 14 धावांचं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अकरा मध्ये 14. फटका इथे पहा फसलाय. फिल्डर आहे त्या खाली परंतु सेकंड अटेम्प्टला टिपला केला जाईल. फलंदाज बाद. यावेळेला जावं लागेल अनुराज यांना जावं लागेल. अखेर टिपला गेला जाईल आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. चांगली बॅटिंग केली. आता 10 बॉल मध्ये 14 करायचे आहेत. अजूनही मॅच ऑन आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. काय घडेल काय बिघडेल. सामना अव्वल दर्जाचा आहे. अजूनही विकेट घ्यावे लागतील. एखादे डॉट बॉल जर तुम्ही टाकला तर मॅच मध्ये चांगला पलटवार होऊ शकतो. सागर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. 10 बॉल 14 करायचे आहेत या मॅच मध्ये.
सागर आलाय, आणखीन एक चांगला बॉल, फिंगर रोल केले, पडल्यानंतर बॉल न घेतला, विकेट किपरचा भेद. वा चांगला पलटवार, व्हाईट बॉल आहे. ओ माय गॉड, व्हाईट बॉल करार दिला गेलाय. अंपायरचा सिग्नल येतोय की हा व्हाईट बॉल आहे. चला DRS ची मागणी झालेली आहे. चला एक रिव्ह्यू आहे. तर बॉलिंग करणारी टीमने ती DRS ची मागणी केलेली आहे. अंपायर यांना चॅलेंज केलेलं आहे त्या निर्णयाला. चला एकच, प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला एकच रिव्ह्यू वापरायचा आहे आणि एक टीमला एक रिव्ह्यू दिलेला आहे. तो जर यशस्वी झाला तर यापुढे तुम्ही वापरू शकता आणि तो रिव्ह्यू जर गमावला तर त्या मॅच मध्ये तुम्हाला रिव्ह्यू वापरता येणार नाहीये. DRS ची मागणी केलेली आहे. आपण पाहू शकाल ओमसाई MTC चांगले कॅमेरामॅन, चांगलं वर्क ती सध्या करत असते. साता समुद्रा पलीकडे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत घर बसला प्रेक्षक आनंद घेत आहेत. चला अखेर हा निर्णय आहे. अखेर हा निर्णय आहे. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे, परंतु व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू तुम्ही गमावलेला आहात. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल आहे. इक्वेशन आहे. 10 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 13 धाबा तुम्हाला करायच्या आहेत या मॅच मध्ये. तर 10 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. ओहो चांगला बॉल यार, क्या बात आहे. चांगला बॉल, कमबॅक केला या गोलंदाजाने. वा चांगला पलटवार यापैकी केलाय. पडल्यानंतर बॉलला थोडा काटा बदललाय. स्पिचिंग चांगली होती. आता 9 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच, पहिलाच सामना अगदी तापला गेलाय. 9 बॉल 13 करायचे आहेत. बॉल तयार. यावेळेला कार्पेटने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहे. सिंगल बी ते दुहेरीमध्ये कन्वर्ट, फंबल झाले. 2 धाबा, 2 धाबा इथे पूर्ण झालेल्या आहेत. 2 धाबाने वाढेल टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती. 8 मध्ये 11, 8 बॉल 11 करायचे आहेत. धाबा झाल्यात 35. वा भाई वा, चांगला पलटवार केलाय या गोलंदाजाने. 8 बॉल आणि 11 धाबांची आवश्यकता आहे. आठ बॉल 11. हॅलो 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 7 मध्ये 10 करायचे आहेत. 7 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. वाह, काय कमालीचा स्पेल इथे हाताळलाय. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच, गरमागरमीचा मुकाबला, अव्वल दर्जाचा मुकाबला. काय पलटवार केला या टीमने. 12 मध्ये 18 करायच्या होत्या. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाहीये. आता 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच, अव्वल दर्जाचा मुकाबला. कहाणी में ट्विस्ट, सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. याचं सगळं प्रात्यक्षिकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे.
घ्या दोन्ही टीम बॅटिंग करणारी टीमने अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्ही इनिंग कंप्लीट केलेली आहात. चला 3 मिनिटाचा खेळ इथे राहिलेला आहे. बॉलिंग करणारी टीम लक्षात घ्या, फक्त 3 मिनिटं तुम्हाला राहिलेले आहेत. 3 मिनिटांमध्ये ही ओव्हर कंप्लीट करायची आहे. यश 11 टीम सहा बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. नवनाथ आलाय बॉलिंग करण्यासाठी. या मॅचची संपूर्ण जबाबदारी प्रकाश यांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली गेली. 6 बॉल आणि 10 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल डीप मध्ये बॉल चाललाय, सिंगल इथे मी ते दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओ माय गॉड, कलेक्शन खराब झालेलं आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आता 5 बॉल मध्ये 8 धावा. एक धावासाठी लढावं लागेल. एक धावासाठी जीवाच्या आखांताने मेहनत तुम्हाला करावी लागेल. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अगदी पहिलाच मुकाबला अव्वल दर्जाचा. 5 मध्ये 8 बॉल तयार. 5 बॉल 8 खोला टाकायचा प्रयत्न. चांगला बॉल यार, चांगला बॉल. वाह क्या बात आहे. पहिलाच मुकाबला अव्वल दर्जाचा झालाय. आता 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. वा भाई वा, काय पलटवार केला या टीमने. 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. वा भाई वा, काय गोलंदाजी केली. पहिल्या 2 ओव्हर मध्ये महाग न ठरले, त्यानंतर कमबॅक केलाय. बॉलिंग करत असताना अमितने चांगला पलटवार केलाय. प्रकाश आले, अजूनही मॅच ऑन आहे. 4 मध्ये 7 होऊ शकतात. 4 मध्ये 7 डिफेंडिंग होऊ शकतात. बॉल तयार. 4 बॉल 7 करायचे आहेत. इथे थ्रू द कव्हर उडवलाय. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाह, बॉल सीमा रेषा पार. आसमानी टोला ठोकलाय षटकार. सामना बरोबरी सुटलाय. 1 धावेची आवश्यकता आहे आणि सामना फिनिश. कैलासने अगदी हा सामना फिनिश केलाय. वेल प्ले टीम. कांसा 11 टीम, हा सामना तुम्ही जिंकलेला आहात. पहिल्याच मॅच मध्ये विजेतेपद तुम्ही प्राप्त केलेला आहात. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही गेस करतोय ज्या खेळाडूने प्रभावित केलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर कैलास. ज्या खेळाडूने सुरुवातीपासून शेवटपर्यंत लढलाय. मॅन ऑफ द मॅच कैलास. या जाऊया निसर्गाच्या नियमानुसार माझ्याही आवाजामध्ये करतो परिवर्तन. या मॅचची कहाणी ऐकूया गोड आवाज श्रीकांत सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो.